सगळ्यात मोठी बातमी समोर येते। आमदार निलेश लंके हाती तुतारी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। आमदार निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। निलेश लंके जे अजित पवारांसोबत होते, आता ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। निलेश लंके दक्षिण अहमदनगरमधून लोकसभेचे उमेदवार असणार अशी ही शक्यता वर्तवली जाते। तर आत्ताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। निलेश लंके जे आमदार आहेत, त्याचबरोबर अजित पवार यांनी जेव्हा बंड केला होता राष्ट्रवादीमध्ये, तेव्हा त्यांनी अजित पवार यांची साथ सोबत घेतलेली होती, पण आता ते पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे आणि त्या हाती तुतारी घेणार असल्याची माहिती समोर येते। कारण आपल्याकडे अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण हे जोडले गेले आहेत, त्यांच्याकडूनच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपण। सूरज चव्हाण जी, निलेश लंके हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करणार अशी माहिती समोर येते, तुमची काय प्रतिक्रिया? माझी पहिली तुम्हाला विनंती आहे की अजित पवार गट म्हणण्यापेक्षा निवडणूक आयोग आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा पक्ष आहे आणि आमच्या पक्षाचे नाव आहे, त्यामुळे गट म्हणण्यापेक्षा पक्षाचं नाव घेतलं तर बरं राहील। आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका हेच आहे। निलेश लंके जातायत का नाही जातायत अजून त्याच्यात अधिकृत माहिती नाही, परंतु अजितदादाच्या नेतृत्वात विश्वास ठेवून अनेक लोक भविष्य काळामध्ये दादासोबत जोडले जातील। आता कुणालाच निवडणूक असं म्हटलं जात आहे की राष्ट्रवादीच्या वाट्याला माहितीमध्ये तेवढ्या लोकसभेच्या जागा येणार नाही, त्यामुळे कुठेतरी पक्षामध्ये नाराजी आहे आणि त्याचाच परिपाक म्हणजे आता निलेश लंके सुद्धा शरद पवारांसोबत जातील अशी शक्यता वर्तवली जाते। अजून कुठलीही वाटाघाटीची पूर्ण चर्चा झालेली नाही। आज दिल्लीमध्ये परत लोकसभेच्या जागा बाबतीत बदल चर्चा होणार आहे, त्यानंतरच प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल। महायुतीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन आमचं मिशन 45 आहे, जे की महाराष्ट्रामध्ये मिशन 45 आम्हाला जिंकायचं, त्यासाठी आम्ही काम करणार आहोत। कुणाच्या वाट्याला किती जागा याच्यापेक्षा आम्ही किती निवडून आणणार ते आमच्यासाठी महत्वाचे आहे। आणि आपल्या माहितीसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या माहितीसाठी सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सन्मानजनक जागा आणि आम्ही सन्मानजनक एकत्रित लढू। पण चव्हाण सर, जी माहिती समोर येते त्यानुसार फक्त एक आकडी जागा राष्ट्रवादीला मिळेल असं अमित शहा यांनी बजावल्याचं सुद्धा समोर आलेलं होतं। मी सांगितलं की बजावणं नाही, चर्चेमधनं प्रश्न सुटले जातात। आमची चर्चा अजून चालू आहे, अजून कुठलीही चर्चा पूर्णत्वाकडे गेलेली नाही, त्याच्यामुळं आज त्याच्यावर प्रतिक्रिया देणं उचित ठरणार नाही। ज्या दिवशी जागा वाटपाचं संपूर्ण होईल, आकडा समोर येईल, त्याच वेळी आपण सुद्धा आपल्या बातम्याचे हेडलाईन सुद्धा वेगळी असेल, हा विश्वास आम्हाला आहे। चव्हाण सर, आता आपण लंकेंविषयी बोलूयात। काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हेंनी लंकेंना खुली ऑफर दिलेली होती की आमच्या सोबत या, आम्ही तुम्हाला लोकसभेची जागा देऊ, आणि तीच ऑफर कुठेतरी आता लंके स्वीकारताना दिसतात, त्यामुळे या पार्श्वभूमीवर तुम्ही लंकेंना काय आवाहन कराल? मला विश्वास आहे की लंके दादा सोबत राहतील। लंकेने जो निर्णय घेतला होता मागच्या काळामध्ये की दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये आले होते, भविष्य काळात सुद्धा लंकेंना मला माहिती आहे की ते दादांसोबत राहतील। परंतु कोण कुठं गेलं कसं गेलं ह्याच्यापेक्षा अनेक लोक आहेत जे की दादांसोबत आजही यायला तयार आहेत। भविष्य काळात त्यांचेही पक्षप्रवेश तुम्हाला होताना दिसतील, कारण महाराष्ट्रातल्या जनतेला लोकप्रतिनिधींना विश्वास आहे की दादा या महाराष्ट्राचं भविष्याचं नेतृत्व आहे। त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक लोक पक्षप्रवेश करताना आपल्याला सुद्धा दिसतील। निश्चितच सूरज चव्हाण सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर दादांवर विश्वास आहे आणि त्यामुळे आणखी काही लोक भविष्यामध्ये पक्षप्रवेश करताना दिसतील असा विश्वास सूरज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।